त्यासाठी इथे 2 किलो उडदाची डाळ आणि 1 किलो मुगाची डाळ इथे मी पीठ दळून घेतलेलं आहे चक्कीवरून, पाहू शकता. आणि 3 किलोसाठी आपल्याला हा पापड मसाला 3 पुड्या लागणार आहे. तर परफेक्ट मसाला होतो 3 किलोसाठी 3 पुड्या. तर ते ना थोडंसं जाडसर असल्यामुळे आपण इथे असे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेणार आहे. एक पुडी मी याच्यात ओतलेली तुम्हाला दाखवण्यासाठी. तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेऊन बारीक करणार आहे, जेणेकरून आपले पापड लाटताना फाटणार नाही. आता तुम्ही म्हणाल की उडदाची डाळीचे पीठ वेगळे आणि मुगाच्या डाळीचे पीठ वेगळे दळून घेतलेले आहे की काय, तर तसे नाहीये. इथं उडीद डाळ आणि मूग डाळ एकत्रच पीठ दळून पीठ करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यातलेच अर्धे पीठ मी इकडे परातीमध्ये मळण्यासाठी घेतलेले आहे. तर उडदाची डाळ आणि मुगाची डाळ एकत्रच दळलेली आहे. 2 किलो उडदाची डाळ आणि 2 किलो मूग डाळ. तर अर्धे पीठ मी इकडे परातीमध्ये मळण्यासाठी घेतलेलं आहे. तर पाहू शकता इथे मी मसाला उकळून घेतलेला आहे चांगला शिजवून. आणि आता एका ताटामध्ये थंड करायला ठेवूयात आपण. आता इथं मसाल्याचं उकळलेलं पाणी आपण याच्यात थंड करायला ठेवलंय. तोपर्यंत आपण पीठ काढून ठेवू. तर पाहू शकता इथं पाण्यामध्ये मसाला मी उकळून घेतलेला आहे आणि ताटामध्ये थंड करायला ठेवलेलं आहे. आणि पाणी थंड होतपर्यंत मसाल्याचं इथे मी परातीमध्ये सर्व पीठ मळण्यासाठी घेतलेलं आहे आता. आणि पिठीसाठी टोपामध्ये काही पीठही काढून ठेवलेलं आहे, नंतर आपल्याला पिठीसाठी लागणार आहे ना, त्यामुळे. आणि इथं 3 किलोचं पीठ मळण्यासाठी घेतलेले. आता थोडं थोडं मसाल्याचं पाणी टाकून त्याच पाण्यात आपण मळून घेणार आहे. आता आपल्याला लागण असं थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचंय. आणि पीठ चांगलं घट्ट मळून घ्यायचंय बरं का. आता हे पापड मसाल्याचं सगळंच पाणी ओतून घेणार आहे. आणि तुम्हाला जर लागलं तर थोडंसं पाणी नंतर घालू शकता. मी सगळं पाणी याच्यात घालून घेतले आणि ह्या पाण्यात चांगलं घट्ट पीठ मळून घेणार आहे. आता लागण तसं थोडंसं पाणी टाकून घेणार आहे मी याच्यात. आणि याच्यात मीठ टाकायची काहीच गरज नाही, कारण 1 किलोला 1 पुडी आज प्रमाण दिलेलं आहे. आणि थोडंसं जास्त पीठ असेल तुमचं तर थोडंसं मीठ टाकू शकता, पण याला काही गरज नाही. आपण 3 किलोला 3 पाकिट वापरलेली आहे, त्याच्यात मिठाचं प्रमाण असतं आणि अचूक प्रमाणात होतं ते. अजून 1-2 चमचे पाणी वापरलेले आहे मी, कारण तेवढं गरजेचं आहे. आणि आता चांगलं मळून घेऊ मस्तपैकी. आणि आता महत्वाची टीप म्हणजे सगळं एकत्र पीठ नाही ना मळता येत नाही, एकदम चिकट पीठ असतं आणि भांड्याचा एकदम राडा होतो. आपल्याला वाटतं व्हिडिओमध्ये लगेच पीठ मळून चकाचक भांडं दिसतं, पण तसं नाहीये. खरं तर रिअलमध्ये आता मी तुम्हाला स्किप न करता व्हिडिओ दाखवलेला आहे, त्याच्यामुळे इथे पाहू शकता किती चिकट आणि किती राडा झालेला आहे. तर हे असं अर्ध पीठ मळून घेतलं होतं मी आणि त्याच्यानंतर परातीला थोडंसं पाणी लावून घेतलंय. आणि आता ते चांगलं मी हे करून घेणार आहे. घट्ट मळलेलं गोळ आहे ना, त्याला पुसून घेणार आहे चांगलं. आता हे दोन्ही उंडे आहे ना आपले मिक्स करून चांगले आता मळून घेऊ परत आपण त्याचे. आणि आपण आता हे ना डब्यात किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीत आहे ना 4-5 तासासाठी भिजायला ठेवायचे चांगलं. पाहू शकता एकदम घट्ट असा गोळा झालेला आहे. आणि आता मी हे सगळं चिकट काढून परातीचं मस्तपैकी उंडा करून आहे ना तुम्हाला दाखवते. आणि भिजायला ठेवू आपण 4-5 तासासाठी.